काय राजा बोलले तर नाही ना मला? रामभाऊ मी रामभाऊ. काय आमचा डायरेक्टर इतका हे आहे ना बदमाशवानाचा, निवड रोलच देत नाही मला एकाचा. निवड तिकडे त्या म्हशीचं आणि त्या शिवलालचं त्याच पाहिजे. आपला काही बजेटच नाही इकडे, पोट पाण्याची सोय नाही ना. त्याला म्हटलं मग मी आता बा माया एखादा एपिसोड द्या, माया घर चालू नाही राहिलं तर त्या हिशोबाने मग आज आपले वांगे तोडाचा हिशोब आहे. तर आमच्या वावरात होते वांगे, तर ते आता वांगे तोडासाठी मजूर सांगायला आलो मी आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करता तुम्ही. या मजुराला सांगणं म्हणजे पण एक असं युद्ध लढल्यासारखंच आहे ना बा. आता कायच करा, मजूर येतो नाही तर 6 वाजता येतो म्हणते आणि 12 वाजता घरी जातो म्हणते, नाही तर 9 ते 2 करतो म्हणते. आता काय करावं, वावर इकाव का काय करावं काही समजून नाही राहिलं बाप्पा मला तर. आजी शकुंतला आजी हा का घरी? देवरा आबाजी उठलीच नशीन. 8 वाजू राहिला ना, उठली का नाही अजून? बुटी लेखाची मस्त 9 वाजता उठते लेखाची. अरे काय म्हणतं इतक्या सकाळ सकाळी काय आला? अरे बापरे, बुटीची धांगड गिंगड व्हायलाय. नाही ते आता कसं आहे आजी, आपल्या वावरात होते वांगे, तुला तर माहित आहे. तूच तर लागवण करायला होती, निंदाले होती बापा. तुला सांगितलं ना, म्हणजे तू या जे ग्रुप आहे तुमच्या मंडळाला सांगितलं ना, भक्ती मंडळ. तर कसं आहे आता वांगे तोडायला आले. आता एक तर अबाय मेंढरवर राहिलं तर कसं आहे मग ते वांगे पाणी गिनी आलं, गारागिरा पडला तर ते वांगे आलेले जातील ना वाया. तर चला तेवढे आज करून द्या मग वांग्याचं माय. काय आता नाही का घोर? आजच मी गो भिजू घातले होते. उन्हाळा आला की आलंच यायच्या गावाचं आणि कुरवड्या पापडाचं लेखाचं. आता काय आमचे वांगे हे करू द्या? नाही ना आजी, लय नाहीच ना. आपला आहेच किती वांगे, 1 करभर वांगे. तुम्ही 6 जणीनं 5-6 घंट्यात मोकळे करता, जिकडे तिकडे होऊन जाते ते पन्न्या भरून. कसं आहे आता ते उद्याचा बाजार आहे तर मग ते आजच न्या लागते ना. हराशीत मग कट्टे चांगला भाव भेटते जरा असा पद्धतशीर. नाही तर त्याला देतो म्हटलं ती माणसं लय दाबून घेतात जलाल. कसं आहे मग तू पाय बा, आता तेवढं नुकसान करू नको माय तू. आणि पाय ना तू, एक तर आज अबाय पण आहे ना, ते कुरवड्या गिरवड्या घालून तेवढे गहू आहे जातील तुझे. काय फायदा करतं कुरवड्या घालून? काहीच फायदा नाही तुझ्या ते. हो माय बाई, ते तर आहेच म्हणा. आता एक तर बाई येला कसं काय करा मला सुचून राहिलं. मग तेच ना, मी तुला तेच म्हणून राहिलो आजी, चाल तू तेवढे करून दे माय. आता पाय ना 8 वाजले ना, 9:30 वाजता तुम्ही वावरात हजर राहा. गावाच्या जवळच वावर आहे, पहिलंच वावर आहे आपलं, काही लय टाईम लागत नाही. 2 मिनिटात वावरात जाते माणूस. नाही तसं काही वांधा नाही, पण बाया येतील का? आता मी एकटी तर तयार होईन, पण माझ्या बाकीचा ग्रुपवाल्या 5 बाया त्याला फोन लावून मी विचारला की ना बा काय करू राहिला काय नाही. कोणी गेली असेल इथं बापाची तर काय कुकडे बाया जागेवर आहेत का? चालली नाहीत ना बाया. काय आजी तू अशी म्हणतो? अरे तुया म्हणजे तू असा दरार आहे ना पुऱ्या गावातनी. तर बोलल्यावर आजी कोणची बाई येत नाही मग तर लय झाली मेली ती बाई. तू असं नको बोलत जाऊ आजी तू. अरे कायचं काय, दरारा पहिल्यासारखा राहिला नाही. आता कसं आहे, कोणी आपापल्या बरोबर सगळ्या पैसे आहे, कोणी ऐकून घेत नाही बाबा आजकालच्या काळात. मी काय म्हणतो, तू एकदा बायाच्या घरी जाऊन तर पाय आजी, येतात का पाय विचार. चला म्हणा बा तेवढं करून देऊ, लय ना. मी काय म्हणतो, पाय आता तू 10 वाजता तुम्ही वावरात येसान समजा जेवण गावण करून. 10 वाजतापासून 1 वाजे लोक 200 रुपये रोज कोण देऊ राहिलं? आता आहेच ते रोज, म्हणजे तू देऊ राहिला म्हणजे उपकार नाही करू राहिला आमच्यावर, आहेच ना तेवढा ते. नाही मी काय उपकार करतो आजी हो तुमच्यावर? तुम्ही उपकार करू राहिला वावरात येऊ राहिल्या, नाही तर ते वांगे झाडाला सडून जाते ना तुम्ही जर आल्या नाही तर. आता काय करा बापा, गद्याले बाप बनवा लागते काही. ते कसं आहे आजी, आपल्या गावात बाकीचे पण आहेत ना समजा तुंगे, त्याला काऊन नाही सांगितलं? मला माहित आहे ना ते बाया चांगल्या नाहीत. बायाच म्हणतात वांगे हे करले की झोईत घालून घेऊन जातात घरी वांगे. किलो अर्धा किलो नेतात ना वांगे. एक बाईने जर अर्धा किलो नेले तर काय नुकसान नाही उरायला का? तुम्ही इमानदार आहात, तुमच्यासारखा ग्रुपच नाही ना पुऱ्या गावात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाही का मिनटा लावतो तुमच्यासारख्या बायाच नाहीत ना, म्हणजे तुमचं एकदम कमाल आहे. हा ते तर आहे बाबा, आपला तुंगा एकदम इमानदार आहे. आपण म्हणजे असं काही हक्कान मागेन पण चोरी नाही काही करत आपण. तेच ना, तुम्हाला लागलं तुम्ही हक्कान मागता, पण असे पदरात घालून घेऊन जात ना वांगे चोरून. हा ते तर आहेच. जमते वाटते अजून झाडावर चढवा लागते मग जमून जाते. चला मग 8:30 वाजले आता, येऊन जा तिकडे वावरात. 9:30 वाजता हजर राहायचा वावरात. हो ना, जाय तू. ते पन्न्या गिन्या करून ठेवतो तयार मस्त, आणि बस आम्ही 9:30 वाजता वावर हजर होतो. अर्धा घंटा जेवायला लागते आम्हाला समजा. 10 वाजता वांगे तोडणं चालू करू, बस समजलं. हो, आता जेवायला तर म्हणजे तुम्ही म्हणजे 7 जन्माचे उपाशी असता, तुम्हाला जेवायला 1 घंटा लागते. तर कायच करावं, मजुराचा बेकार काम आहे बाबा. हो या मग मी जातो पुढे, मग पन्न्या गिन्या काढून ठेवतो तिथं जातो बसतो मग. हो आणि त्या बायकोला घेऊ नको म्हटलं वावरात. निरा हे आहे मागाच करते, हे तोडा हे करा. निंदाच्या बाबतीत किती म्हणते उलचं त्यांनी घ्यायला पाठी मागचं. आता तेच करत बसा मग म्हणतात तू निंदन होत नाही. त्या बायकोला घरीच ठेव बापा. अच्छा माय बहीण, बाया मजा येते. नाही तिला घरीच ठेवतो, माहिती आहे मला लयच बारीक चिरीक पाहायचं राहते ते. हो ना, तिकडे ते निंदाच्या वक्ती, तिकडे ते सोंगाच्या वक्ती, एक डांग सर्वा. तिला म्हटलं बाई सर्वा येता लागते. नाही सगळं सोबतच घ्या म्हणे. आता कधी सर्वा येतात बसाव का तिकडे सोयाबीन सोबत बसाव. हो ना, आता मी मला माहित बाबा, मी दररोज कसं झेलतो तिले. बरं मग या तुम्ही आजी, मी जातो पुढे. हो जाय तू, येतो आम्ही पैसे दरी बांधतो येतो. जमलं काय, आता कसं आहे जरा असं खर्च पाणी निघून जाते. ऐरा पैराचे पैसे तरी येऊन जातात आपल्याला. आता लग्न राहिले तर ऐरा घ्यास लागते ना, तर याच्यावर भागवतो, वांग्यावर ऐरा भागवतो मी आता. चाल बाई, शेजारी बांधतो आणि निघतो. माया बाई शकून तर बरे पाहा ना, किती चांगला आहे मग नाही शेंगा. घेऊ का आता सांगा बरं.
अव बाई तुला म्हटलं ना किती खेप सांगू मी तुला दरवेळेच आहे तुझं घेता येईल ना घरी जाताना काही गायब नाही उडाला शेंगा आपलंच वावर आहे ना ते याच वावरात वांगे तोडायचे आहेत ना आपले इतकं काय त्या शेंगासाठी तू इतकी हे करू राहिली आणि मस्त निवड आवश्यक तुला बाई तुम्हाला माहितच नाही ना ही रस्ता निवड चालूच राहते ना लोक नेतात ना तुम्हाला काय वाटते लोक लय बदमाश आहेत बाया बाया त्याच्यापेक्षा आता बाया ठेवतच नाहीत ना दिसल्या कीच घेऊन जाते पाहा ना ते काहीच नाही राहिल्या वरच्याच तर राहिल्या जे तोडता येत नाही ते अंदर बासा पण नाही सगळं आहे तोडून घेऊ आता मग आपल्या जवळ ठेवून देतात ते वांग्याच्या बाजूनं अव तुला किती खेप सांगू तिकडे टाइम उराला ना 9:15 झाले नाही तर 10 वाजता पातीवर लागा लागते ना आपल्याला अजून जेवायला राहिलो आपण जेवायला 1 घंटा लागते आपल्या बायाले मी काय म्हणतो काही नाही होत होऊन जाते सगळं चला शेंगा तोडून घेऊ पहिले मग पाय त्याचं पुढचं पुढे चला तुम्ही ऐका बरं बाया हो माया ऐकतच ना तुम्ही तुमचं लावून राहिला ना नाही नाही काही होत नाही बातच तोडून घेऊ आजी असं नसते ना तुम्हाला शेंगा काय पुरं शेंगा झाड घेऊन जा तुम्ही बाबा घरी पण आता हे वांगे तोडाचं अर्जंट आहे ना तिकडे ते दलाल वाट पाहू राहिला वांगे तोडा लागते अर्जंटमध्ये तुम्ही तुमचं शेंगाच राहिलं आधीच टाईम उराला 9:30चा टाईम देऊन 10 वाजता येता तुम्ही अजून 1 घंटा जेवता आता काय करा आमच्यासारख्या शेतकऱ्यांना सांगा तुम्ही आता का वावर ऐकून टाका बाबा या रोजाच्या पायी मी ते सांगू राहिले त्या बायाले त्याला म्हटलं शेंगाचं काही हे नाही म्हटलं आपलंच वावर आहे लय घेऊन जाते म्हटलं शेंगा टेन्शन नका घेऊ ना म्हटलं मुंगण्या झाडाला आहेत ना वावरात नेताच येते ना म्हटलं शेंगा आता काय एवढं अर्जंट टाईम झाला पण ऐकतेत का बाया रे बाबा माय चाल बरं चाल लवकर चाल वावरात नाही वांगे तोडा लागते अर्जंट जेवत नाही बाबा त्यासाठी आम्ही नाही ना पण आजी असं नसते ना टाईम महत्वाचा आहे ना हो आजी कसं आहे तुम्ही जे टाईम दिला त्या टाईमावर यायला पाहिजे मग काय करावं आमच्यासारख्यांना सांगा तुम्ही आता नाही बाबा ते बरोबर आहे चाल बरं चाल लवकर चाल पण गिन्ने आणले ना चाल बरं चाल रामभाऊ मस्त आहेत वांगे काही म्हणजे जास्त किडेल नाही काही नाही एकदम मोठे मोठे भरिताचे चांगले आहेत म्हणजे भरिताले होते तर भाजीले होते तर वांग्याची भाजी तर मस्त होते राजा रोटावर जिथं हो ना आजी एकदम मस्त काटेल वांगे आहेत वांग्याची भाजी तर लयच मस्त होते मागच्या वेळेस नेलते ना रोटासाठी अरे रे काय भाजी झाली ती लोकांना म्हणजे काहीच सोडली नाही ना भाजी वरपू हाणली लोकांना डोनेच्या डोने पेत जात लोक काय सांगा आता तुम्हाला नाही 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 वांगे दिसून राहिले ना लय चांगले वांगे आहेत मी तर म्हणतो 340-300 रुपयाची पण खपतच नाही ना आता या बुडले जर खरं सांगितलं ते पुढच्या वर्षी हिच्याच वावरात लावीन वांगे काय बाबा आपलं कॉम्पिटिशन वाढवायचं कायचं काय आजी 300-350 फक्त म्हणालेच आहे 200 रुपयाची तर पन्नी खपते ते 15 किलो 200 रुपयातनीच फक्त कायले 300 काही आपलं घेत नाहीत ना नाही बाई इतकी मेहनत करा माणसानं फवारे द्या इतके चांगले वांगे 200 रुपयानंच कायच करावं आता निवड बेकार कामाला कंडिशन बेकार झाली सध्या तरी नाही तर काय आता शेतकऱ्यावर लयच बेकार दिवस आले भावच भेटत नाही ना माल पिकवतो आपण पण भावच भेटत नाही काय करता आता हो आता एवढीच पात्र राहिली धुऱ्यापर्यंत 3च पात्र राहिल्या बाकी सगळे वांगे झाले आता आहे की नाही आता तू पन्न्या बांधणं चालू कर लवकर लवकर म्हणजे कसं आम्हाला घरी झाले लवकर मग तू बरं होते आहे की नाही हो हो बराबर पाहून घ्यायचा काही सोडू नका म्हणजे कसं बारीक चिरीक सगळेच घ्या पुढचा तोडा आला की मग ते हे तिथरोक ठेवले तर सडून जातील ना म्हणून म्हटलं जरा काही ठेवू नका फक्त म्हणजे कसं आहे जरा पद्धतशीर करा आता पाय ना तू मागच्या झाडाचे पाय तर खरी की चांगले तोडले एकतरी राहिला का वांग आणि तू जरी पण म्हणतं चांगले घ्या नाही नाही तसं काही म्हणणं नाही तुम्ही काम चांगलंच करता पण जरा म्हणणं काम आहे माय पद्धतशीर घ्या बा काही सोडू नका इकट दुकट राहिलं की मग ते सडून जाते आणि पुढचा तोडा ये लोक काही फायदाच नाही राहत त्याचा हो बापा सगळं घेतो आम्ही जा बरं तुम्ही ते पन्न्या भरा निवड डोक्यावर उभे नका राहू आमच्या काय बाई माणूस आहे निवड डोक्यावर उभा राहू राहिला सकाळपासून तोडू राहिलो तरी समजत नाही डोक्यावर उभं राहिले काम सुचत नाही ना इकडे माणसाले मी काय म्हणतो बाई तू काही तशी काही काम करत नाही गोष्टी करतो निवड सवाल तुझ्या लवकर लवकर घे तुम्हाला तर तसं वाटते हो तुमच्यापेक्षा जास्त वांगे तोडले ना पहा ना तिकडे जाऊन जराशा एका जागी एका झाडाला लय मोठे वांगे असल्यावर कोणी तोडते आमच्यासारखं होतं का एक झाड सोडल्यावर कमी कमी वांगे बारीक 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 मग त्याला नशीब पाहिजे आपापलं आम्ही काय करावं त्याला तुमचं नशिबात नसतील आम्ही काय करावं आम्ही थोडी जाणून पात घेतली तुम्ही दिला मला पाती ऐ नशीब बिशीब करू नको मुकाड्यान तोड थोडी चिंता चालली त्या घरी सांगू राहिली नशीब पाहिजे ना लस सुद्धा नशीब आहे होती चल वादवानाची हो माय बाई तुम्हाला निवडाचा त्याचं बोलता येते आजी सांगून राहिल्या निवडला नाही म्हणून काही बोलता तुम्ही अहो पोरा हो मुक्या बसा ना बापा झालं ना आता काहून निवडासाठी भांडणं करता जाऊ द्या झालं आता ही आजी म्हणून राहिली म्हणून मुक्की बसतो मी नाटक्या वानाची निवड नाटकं करते हरामी लेकाची ते बाय थांबल्या नाही आजी तुमच्यासाठी बराबर पयाला घराकडे तुला म्हटलं होतं ना सकाळी तसं असते जे आपल्या मेन बाया राहते तर ते नसल्या ना की असं होते मग घोड पण आता ते वांगे तोडून देणं होतं म्हणून मी कोणत्या बाया आणल्या बा काय करतं हो ना ह्याच्यातले जरा 1 किलो 2 किलो घेऊन जा तुमच्या घरच्या भाजीसाठी आणि बस मी आता पन्नी भरतो आणि दाखवू देतो मग इकाले हो हो घेतो मी आणि हे पाण्यातून काढलेच नाही काढून ठेवले भाजीवर भाव घातले जरासे राहिले ते काढून देतो आणि पन्न्या भरून घेऊन जा मग हो आताच घेऊन जातो म्हणजे बरं राहते पैसे येते खर्च पाण्याला जरासं बरं राहते हो आता तेच आता इकल्यावरच पैसे येते आपल्या पैसे झाड आहे पैशाचं चला मग मी भरतो पन्नीत चला हो हो भरतो पन्नीत